नमस्कार मंडळी, मी स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. भरपूर भाज्या, लोण्याचा सुगंध आणि मसाल्याची चव, पावभाजी म्हणजे सगळ्यांच्या मनातलं कम्फर्ट झोन. आज मी घेऊन आले एकदम सोपी आणि टेस्टी रेसिपी, जी मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारच. त्याहून खास म्हणजे ती बनवायला खूप सोपी. चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरू करूया आजची मस्त चवदार पावभाजी. भरपूर टिप्स आजची रेसिपी मी शेअर केली, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. रेसिपी जरा देखील आवडली तरी एक लाईक नक्की करा आणि मित्र नातेवाईकांमध्ये शेअर करा. आणि हो, कमेंट नक्की करा रेसिपी कशी वाटली ते. चला तर मग सुरुवात करूया. या ठिकाणी मी 4-5 लोकांसाठी पोटभरीचा नाश्ता तयार होईल ना एवढ्या प्रमाणात मी ही पावभाजी बनवली. त्यासाठी सगळ्या भाज्या मी तुम्हाला दाखवते. आधी वजनी प्रमाण म्हणते. आता बटाटे घेतलेत मी एकूण अर्धा किलोपेक्षा थोडे कमी घेतलेत आणि पाव किलोपेक्षा जास्त, म्हणजे एकूण 4 मीडियम आकाराचे मी बटाटे घेतलेत. पाव किलो फ्लावर घेतला आहे आणि अर्धा पाव गाजर घेतले आणि अर्धा पाव पत्ताकोबी घेतलेला आहे आणि वाटाणे घेतलेत पावशेर. आता हे सगळ्या भाज्या मी स्वच्छ धुवून निवडून घेणार आहे. आता वाटीचं प्रमाण देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आणि कांदे बटाटे आपण बघूया. 3 मीडियम आकाराचे मी टमाटे घेतलेत आणि यातले 3 कांदे मी वापरणार आहे. 2 चमचे आलं लसणाची पेस्ट घेतली आणि भरपूर सारी कोथिंबीर. आता लसणाच्या पाकळ्या 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या आणि 1.5 इंच आल्याचा तुकडा घेऊन ही पेस्ट तयार करून घेतली होती. आता ह्या भाज्या कट करायला खूप वेळ लागतो, तसं पावभाजी झटपट तयार होते, फक्त आपल्याला तयारीला जास्त वेळ लागतो, म्हणून मी सगळ्या चॉपरने कट करून घेतल्या आहेत. आता वाटीचं माप मी तुम्हाला दाखवते. अर्धी वाटी वाटाणे घेतलेत, अर्धी वाटी गाजर घेतला आहे. जर शिमला मिरची आवडत असेल ना ती देखील अर्धी वाटी तुम्ही घेऊ शकता. 1 वाटी पत्ताकोबी घेतलेला आहे आणि 1 वाटी भरून फ्लावर घेतलेला आहे. बीट देखील टाकावं, मला मिळालं नाही म्हणून मी नाही वापरलं. जवळजवळ पाववाटीपेक्षा थोडं कमी वापरायचं. छोटा एक बीट येतो ना, त्याचं साल काढून बारीक पीस कट करून घ्यायचे. त्याने रंग खूप सुंदर येतो आणि चव देखील छान येते. आता बटाटा देखील मी असा कट करून घेतला आहे, एकूण 1.5 वाटी घेतला आहे तो देखील. आता कांदा आणि टोमॅटो हे सगळं मी चॉपरमध्ये कट करून घेतलं आहे, त्यामुळे खूप कमी वेळ लागला मला आणि खूप झटपट झालं. गाजर आणि पत्ताकोबी देखील मी चॉपरमध्ये कट केली होती. 12-15 लसणाच्या पाकळ्या आणि 1.5 इंच आल्याचा तुकडा हे सगळं मिक्सरला बारीक करून पेस्ट तयार करून घेतली होती, म्हणून म्हणजे एकूण 2 चमचे पेस्ट होती. आणि भरपूर सारी कोथिंबीर देखील कट करून घेतली. आता सगळ्या भाज्या आपल्या कट करून स्वच्छ करून आणि निवडून तयार झालेल्या आहेत. आता पुढची तयारी आपण बघूयात. आता कुकरमध्ये मी यांना शिजवून घेणार आहे. 1-2 चमचे तेल टाकले, त्याच्यामध्ये चमचाभर जिऱ्याची फोडणी दिलेली आणि सगळ्या भाज्या टप्प्याटप्प्याने टाकलेल्या आहेत. आता हाय फ्लेमवरती आपल्याला ह्या परतून घ्यायच्या आहेत. जवळजवळ वाफ निघेपर्यंत, म्हणजे 2 मिनटासाठी छान परतून घ्यायच्या आहेत. असं छान परतल्यामुळे ह्या भाज्या सगळ्या टॉस होतात आणि खूप छान चवीला रुचकर लागतात. आता याच्यामध्ये काही ठराविक मसाले आपण टाकणार आहे, ज्याच्यामुळे अजून चव छान येणार आहे पावभाजीची. आता प्रत्येक घरात ही वेगवेगळ्या प्रकारे पावभाजी केली जाते. तुम्ही ह्या पद्धतीने पावभाजी नक्की करून बघा, मला खात्री तुम्हाला नक्कीच आवडेल. खूप सुंदर चवीची ही भाजी बनवून तयार होते आणि झटपट देखील होते. आता छान भाज्या परतून झाल्या आहेत. 1-2 मिनटासाठी वाफ यायला लागली. मग याच्यामध्ये जो टोमॅटो कट केला होता ना आपण, त्यातला अर्धा टोमॅटो मी टाकलेला आहे, त्यामुळे कलर छान येतो भाज्या शिजताना असा टोमॅटो टाकला तर. कोथिंबीर टाकली थोडी आणि जेवढी लाल चटणी पावडर आपण वापरणार आहे ना, त्याच्या निम्मे मी एवढी आता इथे वापरते, म्हणजे एकूण 2 चमचा मी भाज्या शिजताना टाकते. चमचाभरून लोणी टाकते आणि भाज्यांच्या चवीपुरतं मीठ टाकते. आता याला छान परतून घ्यायचं 1 मिनिटभरासाठी हाय फ्लेमवरती. एका बाजूला गरम पाणी ठेवलेलं आहे मी. गरम पाणी टाकले, भाज्या बुडतील इतवळ टाकलेले आहे. जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला, कारण कुकर शिट्ट्या करताना ओतू जाऊ शकतं आणि घाण होऊ शकते, म्हणून भाज्या बुडतील ना, भाज्या शिजण्यापुरतं एवढंच पाणी आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. पाण्याला उकळी येऊ द्यायची. नंतर कुकर बंद केला आहे मी. हाय फ्लेमवरती 2 शिट्ट्या दिल्या आहेत. नंतर लो फ्लेम करून जवळजवळ 3-4 मिनटं भाज्या शिजवल्या आहेत. नंतर गॅस बंद करून पूर्ण गार झाल्यावर मी ह्या सगळ्या भाज्या स्मॅश करून घेतल्या होत्या. आता छान भाज्या तयार होईपर्यंत पुढची तयारी करून घेतली. एका मोठ्या कढईमध्ये 2 चमचे तेल तापत ठेवलेले. 1-2 चमचे लोणी टाकले. समप्रमाणात लोणी आणि तेल घ्यायचं, त्यामुळे खूप छान चव येते. आता लोणी पूर्ण मेल्ट व्हायच्या आतच याच्यामध्ये मी कांदा परतून घेतलेला आहे. आता ही सगळी प्रोसेस आपल्याला मीडियम फ्लेमवरती करायची, ज्यामुळे चव खमंग येते, आपल्या भाज्यांना छान खमंग फोडणी बसते म्हणून. आता छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा. तुम्ही पाहू शकता छान सोनेरी रंगावर कांदा झाला आहे. नंतर याच्यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट टाकली. ती देखील 2 मिनटासाठी छान परतून घ्यायची. तिचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा. आलं लसणाची पेस्ट परतून झाल्यावर याच्यामध्ये मी टोमॅटो टाकला आहे. आता टोमॅटो देखील छान परतून घ्यायचा आहे. टोमॅटो परतताना थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे. मी विसरली होती, थोडं उशिरा टाकलं मी.
असं टोमॅटो शिजताना थोडं चिमूटभर मीठ टाकलं ना खूप पटकन मऊ होतं आणि शिजतो देखील. आपल्याला टोमॅटो शिजवणं खूप गरजेचं आहे कारण आपण याला स्मॅश करून घेणार आहे. आता 2 मिनटासाठी अगदी लो फ्लेमवर मी झाकून ठेवलं होतं, त्यामुळे छान मऊ हा टोमॅटो झाला. स्मॅशरने छान स्मॅश करून घेतला याच्यात. आता याला परतून घेतलं आहे 1 मिनिटभरासाठी. छान तेल देखील सुटले आणि छान परतून देखील झालं आहे. आता ह्याच कढईमध्ये आपण पुढच्या पावडर मसाल्यांची फोडणी करणार आहे ना, म्हणून मी याला बाजूला करून घेतला आणि याच्यामध्ये मी 1-2 चमचे बटर टाकलेले. आता बटर पूर्ण मेल्ट व्हायच्या आत याच्यामध्ये पावडरचे मसाले टाकले. 2 चमचे लाल चटणी पावडर, चमचाभर हळद, 2 चमचे पावभाजी मसाला, 2 चमचे कसुरी मेथी, 1 चमचाभर धने पावडर. छान परतून घेतले बघा अगदी मिनिटभरासाठी. आपल्याला गॅसची फ्लेम खूप लो करायची कारण पावडरचे मसाले असल्यामुळे खूप पटकन करपू शकतात म्हणून. आता हे परतून झाल्यावर कांदा आणि टोमॅटो याच्यात मिक्स करायचं आहे आणि छान परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. एका बाजूला मी गरम पाणी ठेवलेलं आहे. असं छान बटरमध्ये आपण मसाल्यांची फोडणी केली ना, अतिशय चवीला रुचकर ही पावभाजी बनवून तयार होते. आपण भाज्या शिजताना देखील थोडं बटर टाकलं होतं आणि पावडरचे मसाले देखील असं बटरमध्ये आपण मिक्स करून घेतले, छान परतून घेतले. त्यामुळे अतिशय खमंग चव आपल्या भाजीला येणार आहे. थोडी कोथिंबीर टाकली मी चिरलेली आणि थोडंसं गरम पाणी टाकले कारण स्टीलची कढई ते करपू नये मसाले म्हणून थोडंसं अगदी पाववाटीपेक्षा कमी मी पाणी टाकले. छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे. आता लो फ्लेमवरती मसाले झाकून ठेवलेत मी. त्यांना तेल सुटेपर्यंत इकडे छान भाज्या आपण स्मॅश करून घ्यायच्या आहेत. कुकर छान थंड झाला आहे. तुम्ही पाहू शकता मस्त मऊ अशा भाज्या शिजून झालेल्या आहेत. जर ह्या स्टेजला भाज्यांमध्ये जास्त पाणी असेल ना तुमचं, तर थोडं पाणी बाजूला काढून घ्या, मग भाज्या स्मॅश करायला घ्या, म्हणजे पटकन भाज्या स्मॅश होतात. आता व्यवस्थित स्मॅश झालेल्या आहेत. अगदी पूर्ण लगदाने करायचं आपल्याला, थोडं अर्धवट क्रंचीनेस राहील ना अशा राहू द्यायच्या आहेत थोड्या. तुम्ही पाहू शकता छान दाटसर झालेल्या आहेत शिजल्यामुळे. आता इकडे मसाल्यांना देखील छान तेल सुटले. सगळ्या भाज्या स्मॅश केल्या त्यांना त्या मी आता कढईमध्ये टाकून घेतलेल्या आहेत. कलर खूप सुंदर आला आहे कारण आपण शिजतानाच टोमॅटो आणि लाल चटणी पावडर टाकली होती आणि बटर टाकल्यामुळे अतिशय चवीला रुचकर झाल्या आहेत आपल्या भाज्या शिजून. तुम्ही पाहू शकता सगळे मसाले मी मिक्स करून घेतलेत. कलर खूप सुंदर आला आहे. आता ह्या स्टेजला खूप दाटसर वाटते बघा कारण ही भाजी थंड झाल्यावर खूप घट्ट होते, म्हणून मी एका बाजूला पाणी गरम केलं होतं. याच्यात आता किती दाटसर हवी, किती पातळ हवी ना, त्यानुसार पाणी आपल्याला टाकायचं आहे. खरं तर जास्त पातळ नसते करायची, ही छान लागते अशी थोडी दाटसर, आणि खूप घट्ट देखील नसते करायची कारण जसं थंड होतं ना तसं हिचं लगदा तयार होतं, म्हणजे घट्ट होते खूप. म्हणून अशी मिडियम कन्सिस्टन्सीची आपल्याला ही भाजी तयार करायची. तुम्ही पाहू शकता मला इतर पाणीची कन्सिस्टन्सी हवी म्हणून घट्ट पातळ ठेवली मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता याच्या चवीनुसार मीठ टाकलं आहे मी आणि 1 चमचा भरून पावभाजी मसाला टाकला आहे. भरपूर सारी कोथिंबीर टाकली आणि 1-2 चमचे बटर टाकलं आहे मी. आता याला उकळी येण्यासाठी 1 मिनिटभरासाठी झाकून ठेवलं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मिनिटभराच्या आतच खूप छान लोणी मेल्ट झालं आहे, छान तर्री यायला लागली वरती, खूप असं क्रीमी दिसायला लागली आपली पावभाजी. अतिशय सुंदर चवीला रुचकर झाली. घरभर छान घमघमाट असा पसरला आहे पावभाजीचा. इतकी चवीला रुचकर झाली कारण ठराविक स्टेप आपण फॉलो केलेल्या आहेत. दाटसर तुम्ही पाहू शकता खाली तळाला जाऊन भाज्या जाऊन बसतात. व्यवस्थित मिक्स केल्या आहेत. आता भाजी शिजेपर्यंत तिला मंद गॅसवरती मी 7-8 मिनटासाठी हिला उकळू देणार आहे. तोवर इकडे पाव भाजून घेतलेले आहेत. छान भरपूर बटर टाकून सगळे पाव मी भाजून घेतलेले आहेत. इकडे भाजी देखील खूप झटपट आपली तयार झालेली. खूप घरभर असा घमघमाट पसरला आहे भाजीचा. पाव देखील छान भाजून झाले. तुम्ही पाहू शकता 7-8 मिनटं मिडियम फ्लेमवरती छान उकळू दिले. थोडी दाटसर देखील झाली. घट्ट पातळ तुम्ही पाहू शकता तळाला अशा भाज्या जाऊन बसतात त्याच्या. व्यवस्थित मिक्स केली. मस्त क्रीमीनेस आणि अशी रिच आपली भाजी वाटते. कलर देखील खूप सुंदर आला आहे. वरती तरी देखील छान आली. ही सगळी भाजी ना मी मिडियम तिखटाला केली. जर तुम्ही तिखटाला खात असणार ना तर पावभाजी मसाला आणि लाल चटणी पावडर जास्तीचं घेऊ शकता, आणि जास्त तेलकट खात असाल तर तेल देखील जास्तीचं वापरू शकता. अगदी सुंदर चवीची खमंग अशी पावभाजी खूप झटपट अशी तयार झाली. फक्त काही ठराविक स्टेप आपण फॉलो केलेले आहेत ज्यामुळे खूप चवीला रुचकर ही भाजी बनवून तयार होते. खरं तर प्रत्येक घराघरात वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी तयार केली जाते. तुम्ही ह्या पद्धतीने नक्की तयार करून बघा. मला खात्री तुम्हाला खूप आवडेल. मस्त अशी गरमागरम पावभाजी, छान क्रंची कुरकुरीत कांदा आणि छान मऊसूत असे बटरमध्ये भाजलेले पाव, खूप चवीला रुचकर ही भाजी झटपट बनवून तयार झाली. अगदी परफेक्ट सगळं तयार केलं आहे आपण. तुम्ही नक्की तयार करून बघा. घरचे नक्कीच खुश होतील आणि तुम्हालासुद्धा वाटेल की घरातच रेस्टॉरंटचा स्वाद तयार झाला.
जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि स्मितीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉन जरूर दाबा, म्हणजे जेणेकरून माझ्या पुढच्या अशा स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला लगेच बघायला मिळतील. आणि हो, कमेंट नक्की करा रेसिपी कशी वाटली ते. तुमचा फीडबॅक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि काहीतरी स्वादिष्ट घरीच बनवत राहा. चला तर मग पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.